तर नमस्कार मित्रांनो, ह्या एक नवीन सीरीजच्या फिबोनाकीच्या सीरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण आपल्या एंट्री ज्या आहेत त्या कशा ऑप्टिमाइज करायच्या त्याबद्दल इथे सविस्तर चर्चा करणार आहोत। कारण ऑप्टिमाइज ट्रेड एंट्री जर असतील तर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याच एफर्ट्समध्ये चांगल्या प्रकारचे रिझल्ट जे ना ते भेटण्याचं हे असणार आहे। ऑप्टिमाइज ह्या शब्दाचा मराठी अर्थ हा योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हे अशा प्रकारचा आहे आणि त्या माध्यमातून आपण त्याबद्दल चर्चा करणार आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण शॅलो पुलबॅकची स्ट्रॅटजीबद्दल चर्चा केली होती आणि त्या शॅलो पुलबॅकमध्ये आपण इन जनरल 23.6 ते 38.2 ह्या दोन फिबोनाकी लेवलबद्दल जे त्याच्या आसपास आपले एंट्रीज कशा होऊ शकतात त्याबद्दल आपण चर्चा केली होती। परंतु ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण जर त्याचं रिट्रेसमेंट 50% किंवा 61.8% किंवा इवन डीपर 78.6% आसपास जर तिथं होत असेल टक्के होत असेल तर तिथं एंट्रीज कशा घ्यायच्या त्याबद्दल आपण येथे चर्चा करणार आहोत आणि त्या माध्यमातून आपल्याला आयडिया येऊन जाईल की नेमकं प्राईसच्या बाबतीत कशा बदलून होऊ शकतं। प्रिव्हियस व्हिडिओच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण हे कन्सिडरेशन केलं होतं, जर तो इम्पल्सिव्ह मूव्ह वरच्या बाजूला आहे, हा जर आपला ए पॉईंट असून हा स्विंग हाय पॉईंट बी आहे, त्यानंतर प्राईस जी ती रिट्रेस करून एक सी पॉईंट तयार करते आणि तिकडनं प्राईस जी ती पुलबॅक करून मूव होते, तर ही जी लेवल जी असणार फिबोनाकी लेवलच्या हिशोबाने ती 0.38 अथवा 0.23ची व्हॅल्यू तिथं असणार आहे। आयदर आपल्यासाठी 0.23 जी ती एकदम परफेक्ट असणार आहे। आता ह्या पर्टिक्युलर केसमध्ये हा जर सी पॉईंट 0.5च्या आसपास जातो आहे किंवा इवन डीपर 0.61च्या आसपास आपल्याला जाताना दिसतो आहे किंवा 0.78 जाताना दिसतो आहे, तर त्या केसमध्ये या फिबोनाकी टूलचा कसा यूज करायचा अपट्रेंडसाठी इथे आपण वेगवेगळ्या एक्झाम्पल व वेगवेगळ्या 3 ते 4 टेक्निकच्या माध्यमातून बघणार आहे। याच्या उलट जर किंमत डाऊन ट्रेंडमध्ये आहे तर डाऊन ट्रेंडमध्ये अशा पद्धतीची एक डाऊन इम्पल्सिव्ह मूव्ह ज्यामध्ये हा एक स्विंग हाय ए पॉईंट असणार आहे, त्यानंतर हा एक स्विंग बी पॉईंट असणार आहे, त्यानंतर प्राईसचं जे रिट्रेसमेंट जे आहे ते 0.5 0.61 अशा पद्धतीचा सी पॉईंट कन्सिडर करतो आहे। आणि त्यानंतर आपल्याला जर एंट्री करायची आहे तर ती एंट्री जी आहे ॲटमोस्ट ह्या पॉईंटच्या आसपास कशा पद्धतीने करायचे, ट्रेंड लाईनचा उपयोग कसा करायचा, मूव्हिंग ॲव्हरेजचा उपयोग कसा करायचा आणि त्याबरोबरच मूव्हिंग ॲव्हरेजच्या क्रॉसओव्हरचा पण कशा पद्धतीने विनियोग करायचा त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की बेसिकली हा एक डाऊन ट्रेंड आहे, तर जास्त वेळ न दौडवता आपण त्याबद्दल जे आहे ते डिस्कशन सुरुवात करूया। तर जनरली आपण याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलंच होतं की आपण ज्या पाठीमागच्या शॅलो पुलबॅकच्या मेथड्समध्ये जे चर्चा करत होतो किंवा एंट्रीसाठी आपण डिस्कशन करत होतो त्यामध्ये आपण ह्या पर्टिक्युलर इम्पल्सिव्ह मूव्हसाठी वेट करत होतो, ज्यामध्ये आपला हा स्विंग ए पॉईंट असेल, स्विंग बी पॉईंट असेल, त्यानंतर प्राईस जी ती रिट्रेस करून सी पॉईंट जनरेट करेल आणि ती जी व्हॅल्यू असेल लेवल असेल त्यानंतर प्राईस अशा पद्धतीने एक अपमूव्ह करत करत ब्रेकआउट जे आहे ह्या बी पॉईंटच्या आसपास जे आहे ते आपल्याला जनरेट करताना दिसेल। तर आपली जी एंट्री असणार आहे हे ज्यावेळेस रिट्रेसमेंट हे 0.38 किंबहुना 0.23 किंबहुना 0.5च्या आसपास बनताना दिसेल त्यावेळेस आपण आपली एंट्री जी आहे ती ह्या झोनच्या आसपास सेक्युर करणार आहोत आणि टार्गेट ऑलमोस्ट आपले जे एक्सटेन्शन लेवल जे आपण बघितलेले आहेत रिव्हर्स केसमध्ये त्या एक्सटेन्शन लेवलच्या नुसार आपले टार्गेट्स 1.161 किंवा 200% किंवा 2.61 ह्या 261% ह्या लेवलच्या आसपास आपले टार्गेट जे आहे ते आपण प्लेस करणार आहोत। याबरोबरच ह्यामध्ये आपली स्टॉप लॉस पण कुठे ठेवायचा त्याबद्दलसुद्धा आपण यामध्ये इत्थंभूत माहिती करणार आहोत। पण याच्यामध्ये जाण्यापूर्वी आपल्याला 4 ते 5 गोष्टींची आयडिया असणं गरजेचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं तिथे ट्रेंड कुठला चालला आहे याची आयडिया असणं गरजेचं आहे। ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये ट्रेंड जो आहे तो अपसाईडमध्ये आपल्याला जाताना दिसतो आहे, त्याची ओळख असणं गरजेचं आहे। ते स्विंग हाईज आणि स्विंग लोज त्याबद्दल आयडिया असणं गरजेचं आहे। दुसरं मेजर स्विंग हाईज आणि मेजर स्विंग लोज, जसं मी तुम्हाला सांगितलं पॉईंट ए आणि पॉईंट बी जे आहे ते ओळखणं ते दिव्य असणं गरजेचं आहे आणि त्याकरता तुम्हाला गरजेचं आहे प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस। तिसरं जे आहे ज्यावेळेस तुम्हाला मेजर स्विंग हाईज आणि स्विंग लोज तिथं क्रिएट होताना दिसतो आहे त्यानंतर पेशंट ठेवून संयम ठेवून तिथं प्रॉपरली वेट करणं आहे तो सी पॉईंट केव्हा जनरेट होऊ राहिला त्याकडे आणि तो जनरेट होताना तो फिबोनाकीच्या कुठल्या लेवलनुसार तो तिथं जनरेट होऊ राहिला ह्याकडे आपलं लक्ष असणं सगळ्यात जिकिरीचं आणि महत्त्वाचं काम आहे। आणि चौथा पॉईंट ज्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की पॉईंट सी जो आहे तो तिथं जनरेट झाला आहे आणि आता आपलं काम जे आहे तिथं होऊ राहिलं आहे, तर चौथा पॉईंट अतिशय महत्त्वाचा असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला
कन्फर्मेशन सिग्नल जो आहे तो यूज करायचा आहे. मग तो कन्फर्मेशन सिग्नल जो आहे तो मी आता सांगतोय का जो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, आयदर तो एक ट्रेंड लाईन असणार आहे, त्या ट्रेंड लाईनचं कन्फ्लुएन्स आपल्या फिबोनाकी लेवलबरोबर फिबो रिट्रेसमेंट लेवलबरोबर असू शकतं, किंवा तो एक मूव्हिंग ॲव्हरेज सिम्पली असू शकतो, किंवा तो एक सायकोलॉजिकल सपोर्ट रेजिस्टन्सवाली लेवलसुद्धा तिथं असू शकतो, किंवा तो मूव्हिंग ॲव्हरेजचा वेगवेगळ्या मूव्हिंग ॲव्हरेजचा क्रॉस ओव्हरसुद्धा असू शकतो. आणि जर तो त्याच्याबरोबर कंबाईन होऊ राहिला तर ह्या 4 पॉईंटच्या वरती तुम्ही त्याचा विनियोग जो आहे तो उपयोग करू शकता. आणि 5वा महत्त्वाचा, तुम्ही ज्यावेळेस एंट्री घेताय तर एक्झिटसाठी तुम्हाला टार्गेट्स असणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघितले नसाल तर मराठी स्टॉक मार्केट व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जावा आणि तिथे जाऊन तो व्हिडिओ जो आहे तुम्ही बघू शकता. कॉम्प्लेक्स भरपूर वाटेल, परंतु तुम्ही त्यामध्ये जर प्रॅक्टिस जर ठेवली मित्रांनो तर ॲटोमॅटिकली त्या माध्यमातून तुमचं जे काम जे आहे ते सिम्पल वेमध्ये तिथं होताना दिसू शकतं. आणि हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता तुम्ही म्हणाल इथे ट्रेंड लाईनचा उपयोग कसा असेल, तर इथे अशा पद्धतीने मी ट्रेंड लाईनचा उपयोग जो आहे तो करू शकतो. ज्यावेळेस ट्रेंड लाईन ब्रेकआउट होऊ राहिली आहे, त्याच्या रिटेस्ट ट्रेंड लाईनला येऊ राहिली आणि इथे फिबोनाकीची जर 0.23 0.38 अशा कुठले लेवल असेल तर त्या ठिकाणीसुद्धा आपले एंट्री जे आहे ते तुम्ही तिथं डिफाईन करू शकता. भले तुमचा पुलबॅक खालच्या बाजूला झाला आणि तुमच्याकडनं एंट्रीज मिस झाल्यात तर ह्या मोमेंटममध्ये तुम्ही एक्सटेन्शनच्या फिबोनाकी एक्सटेन्शननुसार तिथं टार्गेट जे आहे ते कन्सिडर करू शकता. हे तर झालं याच्यावरती. आता चार्ट्सवरती जाऊयात आणि चार्ट्समध्ये कशा पद्धतीने गोष्टी जे वर्कआउट होतात ते बघूयात. सगळ्यात महत्त्वाचं, ह्या पर्टिक्युलर चार्टमध्ये ह्या सिक्युरिटीजबद्दल आपण चर्चा करतो आहे, याचा अर्थ नक्कीच असा नाही आहे की हे एक खरेदी किंवा विक्रीची टिप आहे, नक्कीच नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्त्वाचं स्विंग हाईज आणि स्विंग लोजबद्दल आपल्याला आयडिया असणं गरजेचं आहे. जर तुम्ही बघितलं तर इकडनं जो ट्रेंड जो होता तो इम्पल्सिव्ह होता आणि 2020चा हा एक स्विंग हाय आणि स्विंग लो आपल्याला बनताना दिसला. आणि त्यानंतर किंमत जी आहे ती कंटिन्युअसली आपल्याला अप ट्रेंडमध्ये मार्गक्रमण करताना दिसली. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे हा जो डाऊन ट्रेंड इथे जो तयार झाला होता तो डाऊन ट्रेंड इथे समाप्त होताना आपल्याला इथे दिसला. तर तो समाप्त होतो आहे का, कंटिन्यू होतो आहे का, याच्याबद्दलची आयडिया असणं हे सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे स्टॉक मार्केटमधली. आता हा एक स्विंग लो झाला आणि त्यानंतर प्राईस अल्टिमेटली त्याच्यासाठी जो एक सायकोलॉजिकल लेवल, मी जसं म्हटलं सायकोलॉजिकल लेवल म्हणजे मानसिकदृष्ट्या महत्त्वाची रेषा जी असू शकते ती आपल्याला गरजेचं असणं महत्त्वाचं आहे. कारण हा 2020चा टॉप होता आणि हा टॉप ज्यावेळेस जिकडनं सेलर्स इथं आले, हे विक्रेते ज्यावेळेस इथं आले, सेलिंग वाले ज्यावेळेस आले त्यावेळेस किंमत जी ती खालच्या बाजूला आपल्याला दिसली. म्हणजे सायकोलॉजिकल लेवलबद्दल आपल्याला आयडिया असणं गरजेचं आहे. कारण सायकोलॉजिकल लेवल म्हणजेच काय की त्या पर्टिक्युलर स्टॉकचा 52 आठवड्यांचा हाय किंवा लो जो आहे ना तो जनरली कन्सिडर होत असतो आणि त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की ही एक सायकोलॉजी लेवल आहे. परंतु जर तुम्ही बघितला हा ज्यावेळेस लो झाला त्यानंतर प्राईस जी आहे कंटिन्युअसली स्लोली स्टडीली अपट्रेंडमध्ये राहिली आणि अपट्रेंडमध्ये राहिल्यानंतर इथं एक इम्पल्सिव्ह लेग जो आहे तो जनरेट होताना आपल्याला दिसला. तर 3 मुद्दे सगळ्यात महत्त्वाचे. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी लेवल जी होती, ही जी प्राईसची जी झोन जो होता, ही एक जी रेषा आहे ही एक सायकोलॉजी लेवल आहे. तर ती सायकोलॉजी लेवलसुद्धा आत्मसात होणं, ती सायकोलॉजी लेवलसुद्धा आपल्याला आयडिया येणं गरजेचं आहे. मी इथं टाईप करतो सायकोलॉजी लेवल, सायकोलॉजी लेवल. सायकोलॉजी लेवल इथं आलं, इथे लक्षात नाही आलं. तर ही एक काय होती, सायकोलॉजी लेवल होती. आणि त्या सायकोलॉजी लेवलला ज्या वेळेस प्राईस जे आहे ॲटोमॅटिकली क्रॉस ज्यावेळेस करणार तिथं रिॲक्शन होणार. तर सगळ्यात महत्त्वाचं ह्या सायकोलॉजी लेवलच्या आसपास जर मी माझं इथे जर स्विंग लो होतो आहे, हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, पॉईंटर मित्रांनो. स्विंग लो आणि स्विंग हाय ओळखणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ह्या सायकोलॉजी लेवलच्या आसपास एक व्हर्टिकल कॅन्डलचा मूव होतो आहे, म्हणजे हा आपल्यासाठी काय एक स्विंग हाय तिथं आपल्याला होताना दिसतो आहे ह्या फॉलनंतर. तर हे 2 पॉईंट्स आपल्यासाठी फिबोनाकी ड्रॉ करताना अतिशय महत्त्वाचे असणार आहे.
दुसरी महत्त्वाचं हे झाल्यानंतर प्राईस जे आहे, किंमत जी आहे, ह्या झोनपासूनच यू टर्न का घेते हे पण आयडिया असणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस ह्या सायकोलॉजी लेवलला प्राईस किंमत जी आहे ती क्रॉस करून पुन्हा रिट्रेस करून राहिली, त्यानंतर एक चांगलं मोमेंटम जे आहे ते जनरेट होण्याची शक्यता, चान्सेस जे आहे ते मार्केटमध्ये असतात आणि त्याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे, जसं मी सुरुवातीला सांगितलं ते. ह्याबरोबरच आणखीन एक जर गोष्ट मी जर इथं कन्सिडर जर करायची जर झाली, तर हे इम्पल्सिव्ह लेग झाल्यानंतर इथं एक खालच्या बाजूला मूव होताना दिसली आणि ती जर मी ट्रेंड लाईनच्या माध्यमातून जर ड्रॉ केली तर ॲटोमॅटिकली ते एक ॲडिशनल कन्फर्मेशन जो आहे माझ्या ॲनालिसिससाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तर सिम्पली मी स्विंग हाय आणि स्विंग लो जो की ह्या पर्टिक्युलर चार्टच्या बॉटमला आहे त्या गोष्टी केल्या. दुसरा महत्त्वाचा मुद्दा एक सायकोलॉजी लेवल जी ती डिफाईन केली आहे आणि त्यानंतर बघायचं आहे मला की नेमकं हा पर्टिक्युलर स्टॉक जो आहे तो कुठल्या दिशेमध्ये जातो आहे. तर करायचं काहीच नाही आहे. फिबोनाची टूलबद्दल मी तुम्हाला पुन्हा एकदा आयडिया सांगायचं आहे. ही जी सेटिंग जी आहे, सेटिंगमध्ये जावा, त्यामध्ये 0 to 261% लेवल जे आहेत ऑन करा आणि दुसरी महत्त्वाची टार्गेटसाठी हे रिव्हर्स ठेवा. काय ठेवा? रिव्हर्स ठेवा. टार्गेट जर तुम्हाला काढायचं त्यावेळेस फक्त रिव्हर्स ऑन करा, बाकी नॉर्मल राहू द्या. हे अशा पद्धतीने तुम्हाला जिथनं तुम्ही स्टार्ट करताय ती तुमची 100%ची लेवल आहे. समजा मी इथनं स्टार्ट करतो ती 100%ची लेवल आहे आणि ही 0%ची लेवल आहे. तर हे फिबोनाची टूल मी युटिलाइज केलं आहे. तर या फिबोनाची टूलमध्ये मला आता फक्त ह्या स्विंग लोज आणि ह्या स्विंग हाईजला कनेक्ट करायचं आहे आणि त्यामध्ये जर मी याचा संपर्क जर केला, याच्याबरोबर जर ह्या स्विंग लोचा ह्या स्विंग हाईज बरोबर जर कॉम्बिनेशन जर व्यवस्थितरित्या जर केलं तर ॲटोमॅटिकली ज्या 2 ते 3 गोष्टी डिस्कस आपण आत्तापर्यंत केल्यात मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला ज्या सांगितलं आहे त्यानुसार मला इथे एक आयडिया व्यवस्थितरित्या येते की किंमत जी आहे ती ऑलमोस्ट 0.23च्या आसपास जी आहे ती रिटेस्ट करताना दिसते. म्हणजेच ही एक सायकोलॉजीवाली लेवल जी आहे आणि त्या सायकोलॉजीवाल्या लेवलला प्राईसने रिटेस्टसाठी आपल्याला येताना इथे दिसते. मग ही सायकोलॉजी आपल्याला आत्मसात करणं, या गोष्टीला अंडरस्टँड करणं हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ह्या पर्टिक्युलर व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो. तर बघा, किमतीने या 23.6च्या रिट्रेसमेंट लेवलला जे आहे तिथं टॅप केलं आणि ते टॅप केल्यानंतर बरं मी ह्याच पर्टिक्युलर व्हर्टिकल लेगला मी कन्सिडर केलं, ह्या व्हर्टिकल लेगला मी कन्सिडरच नाही केलं, याचंसुद्धा केलं नाही. कारण जी ताकद जी आहे, जी स्ट्रेंथ जी आहे, प्लस त्याचा जो स्पॉट जो आहे तो मला सायकोलॉजिकल लेवल मार्केटच्या चार्टवरनं मला त्याची जी आयडिया जी आहे ती ऑलरेडी येऊन बसली आहे. त्याला मी थोडंसं बॅकटेस्ट केलं, त्याला जर व्यवस्थितरित्या समजून घेतलं तर ॲटोमॅटिकली ती गोष्ट येऊन जाते. मग तुम्हाला लक्षात येतं की किंमत जी ती सायकोलॉजी लेवलच्या आसपास आणि क्लोज करते. तुम्ही तुमच्या एंट्रीज जे आहेत अशा ठिकाणी प्लेस करू शकता. स्टॉप लॉस तुम्हाला प्लेस करायचा आहे तर प्रिव्हियस लेवल जी असणार आहे ती म्हणजे 38.2ची जी लेवल असेल त्या 38.2च्या लेवलला तुम्ही तिथे कन्सिडर आउट करू शकता. आणि त्यानंतर नेमकं किमतीने कुठल्या दिशेमध्ये मार्गक्रमण केलं आहे आणि कुठल्या टार्गेट्सपर्यंत गेली आहे त्या करण्याकरता सिम्पल याच्यावरती टॅप करा, सेटिंगमध्ये जावा आणि सेटिंगमध्ये गेल्यानंतर त्याला फक्त रिव्हर्सल याच्यामध्ये करा. जर तुम्ही त्याला रिव्हर्सल याच्यामध्ये जर केलं तर ॲटमोस्ट म्हणजे हे फिबोनाची लेवल जे आहे ना मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचं टूल आहे. जर व्यवस्थितरित्या जर बघितलं मी या 200%च्या इथे एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की ह्या फिबोनाकीच्या लेवल ज्या आहेत त्या किती सटीक आणि किती चांगल्या पद्धतीने मार्केट्सबद्दल आपल्याला सांगत असतात. तर ऑलमोस्ट इथं जर बघितलं जे टार्गेट हिट जे केलं आहे फिबोनाकी लेवलने ते जवळजवळ 200%ची लेवल जी आहे ती टॅप करताना पुढील 2 वर्षाच्या आतमध्ये आपल्याला होतं दिसते. म्हणजे तुमची एंट्री जी आहे ती ऑलमोस्ट 1800 रुपयांच्या आसपास जर जनरेट जर होत असेल, स्टॉप लॉस तुम्ही फक्त 100 ते 150 पॉईंटचा ठेवत असाल तर तुमचा टार्गेटेड झोन ऑलमोस्ट 3400 म्हणजे 1400 रुपयांचं मूव आपल्याला इथे होताना दिसतं. म्हणून ही फिबोनाकी लेवलची एक खासियत आहे. फिबोनाकी इतकं पण हलक्यात त्याला घेऊ नका. हे एक प्रिडिक्टिंग टूल आहे, एक लीडिंग इंडिकेटर आहे आणि ह्या टूलमध्ये जर तुम्ही हे केलं, बघा आता इकडे तुम्ही एंट्री केली तर लगेच व्हर्टिकलीच किंमत जाईल का? नक्कीच नाही. स्लोली स्टेडीली हे राहणार आणि इन बिटवीन अशा पद्धतीच्या सेल ऑफवाल्यासुद्धा कॅन्डल्स आपल्याला तिथं बघायला भेटतात. नक्कीच त्या गोष्टी होणारच आहे मार्केटमध्ये, ते कोणी प्रिडिक्ट करू नाही शकत. परंतु तुम्हाला एकदा एक्झॅक्टली तुमचे टार्गेट पॉईंट्स कुठे आहेत तुमच्या संयमानुसार, तुमच्या पेशन्सनुसार
ॲटोमॅटिकली त्या मार्केटमध्ये तुम्ही तिथं टिकू शकता. काही लोकांचा 161 सुद्धा असू शकतो, काही लोकांचा 1.38 सुद्धा असू शकतो. इट डिपेंड्स ऑन टाईम. बट ऑटोमॅटिकली मित्रांनो, हे एका एक्झाम्पलमध्ये आपल्याला एक ट्रेंड लाईनचं ब्रेकआउट बनताना दिसतं आहे. ही एक सायकोलॉजी लेवलसुद्धा इकडे ब्रोकडाऊन होताना दिसतं आहे आणि प्लस टार्गेट जे आहेत ते इथे मॅच होताना दिसत आहेत. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून जेव्हा केव्हा आता ही जी व्हॅल्यू मी इथं रिव्हर्स केल्यामुळं ही 78.6च्या आसपास होताना दिसते. मी पुन्हा तिला ओरिजिनल जागेवरती आणतो. आता टार्गेट मला बघण्याची काही गरज नाही. जर तुम्ही व्यवस्थितरित्या तिथं जर बघितलं तर ती 0.23ची व्हॅल्यू आपल्याला बनताना दिसते. म्हणून जेव्हा केव्हा किंमत सायकोलॉजी लेवलच्या वरती एक स्विंग हाय बनवते आणि त्यानंतर रिट्रेस जर करते आणि 0.23च्या आसपास. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही म्हणाल की ह्या पर्टिक्युलर 23च्या लेवलच्या खाली किंमत क्लोज केली आहे, परंतु तुम्ही इथं जर बघितलं तर एक मारुबोजू कॅन्डलची क्लोजिंग जी आहे, मोठ्या कॅन्डलची क्लोजिंग इथं झालेली नाही. उलट इथं कंटिन्युअसली 4 कॅन्डलचा जो लो आहे तो लो आपल्याला इथं जनरेट होताना दिसतोय. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की स्मार्ट मनी, स्मार्ट प्लेयर कुठं नेमकं तिथं एंट्री करण्यासाठी तयार असतोय, तो बघतोय, ह्याकडे आपल्याला आयडिया असणं गरजेचं आहे. आणि ही एक टूल आहे. समजलं आहे का? नक्की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे येणार कमेंट करा, तुम्हाला हा एक्झाम्पल जो आहे तो समजला आहे का. दुसरं आणखीन काही बघूयात एक्झाम्पल्स, जे मी रिकमेंडेशनच्या हिशोबाने अजिबात कन्सिडर करत नाही. हे तुम्ही पण लक्षात घ्या, कारण आपण फक्त शिकण्याच्या दृष्टीने जे आहे ते कन्सिडरेशन जे आहे ते इथे करतो आहे. जर इथं व्यवस्थितरित्या बघितलं तर हा एक दुसरा चार्ट आहे जो की एक पर्टिक्युलर एक XYZ स्टॉकच्या हिशोबाने आहे. जर ह्या XYZ स्टॉकच्या हिशोबामध्ये जर गेलात, आणि याला मी आता रिमूव्ह करतो म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जाईल, तर सगळ्यात महत्त्वाचं जे गोष्टी आपण डिस्कस केल्या, ज्या अंडरस्टँड केल्या, त्याबद्दल आपण इथं बघूयात. तर इथं हा त्याचा पर्टिक्युलर स्टॉकचा डिसेंबर 23चा एक हाय इथं जनरेट होताना दिसला होता. म्हणजेच हा जो हाय जो आहे हा एक काय, हा जो हाय इथे जो झाला आहे, लेट मी शो, हा जो प्रिव्हियस हाय जो होता सायकोलॉजी लेवल, हा जो हाय होता हे काय होता, एक सायकोलॉजी लेवल एक आपल्यासाठी होता. आणि त्या सायकोलॉजी लेवल म्हणजे काय, हा आपल्यासाठी एक रेजिस्टन्स असणार आहे. सायकोलॉजी लेवल म्हणजे काय, ह्यो आपल्यासाठी काय असेल, रेजिस्टन्स, बरोबर. तर ही एक सायकोलॉजी लेवल आहे प्लस एक रेजिस्टन्स आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट, ट्रेंड लाईनच्या हिशोबाने जर कन्सिडर केलं तर हा एक कंटिन्युअसली डाऊन ट्रेंडिंगमध्ये आहे. जर तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओज बघितले असाल, जेव्हा केव्हा कुठेतरी गॅप्स तयार होतं बघा, इथे गॅप तर इथे सुद्धा तयार झाला, इथे सुद्धा एक गॅप तयार झाला. जेव्हा केव्हा गॅप्स तयार होतात तर ह्या ट्रेंडच्या अगेन्स्ट इथं पहिला गॅप चालू झाला होता, स्टार्टिंग गॅप त्याला म्हणतात, स्टार्टिंग गॅप. आणि पुन्हा एकदा त्या ट्रेंड लाईनच्या आसपास आपल्याला आणखीन एक गॅप होताना दिसला. म्हणजे कॉम्बिनेशन्स भरपूर काही गोष्टींचे आपण करू शकतो, सुरुवातीपासून करू शकतो. स्टार्टिंग गॅप किंवा ब्रेकिंग गॅप, ब्रेकिंग गॅप, ओके. तर ब्रेकिंग गॅप ह्या ट्रेंड लाईनच्या आसपास होताना दिसला. तर जाऊन द्या, आपला तो कॉन्टेक्स्ट नाही आहे, परंतु ज्या बेसिक गोष्टी आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये डिस्कस केल्यात त्यावरती आपण चर्चा केली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, सायकोलॉजी लेवल आपली मार्क केली. दुसरं जी ट्रेंड लाईन आहे ती मार्क केली. याबरोबर एक स्विंग लो सुद्धा मार्क केला. हा ट्रेंड जो आहे तो एंड होता आणि इथं गॅप पण आपल्याला तिथं दाखवत आहेत की गॅप तिथं जनरेट होऊ राहिले. त्यानंतर इथं आपल्यासाठी काय तयार झाला आहे, हा एक स्विंग लो पॉईंट जो आहे तो जनरेट होताना आपल्याला इथं दिसतो आहे. याबरोबरच या सायकोलॉजी लेवलच्या वरती जर तुम्ही बघितलात, इथून आपल्याला रिजेक्शन होता दिसतो. पण त्यातपूर्वी मला त्याच्यावरचा हा जो पॉईंटर जो आहे तो महत्त्वाचा आहे, आणि हा माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा स्विंग हाय पॉईंट जो आहे तो असणार आहे. म्हणजे ते पर्टिक्युलर स्ट्रक्चरमध्ये मोमेंटम, एक तर तुम्ही व्हॅल्यू इन्व्हेस्टर आहात तर ॲटोमॅटिकली तुमच्याकडे स्लोली स्टेडीली तुम्ही ह्या झोनच्या आसपास जे आहे ते एंट्री करू शकता. परंतु तुम्ही जर मोमेंटम प्लेयर आहात आणि त्यातली त्यात जर ती व्हॅल्यू 0.23च्या झोनला जर टॅप करू राहिली आहे, तर तिकडनं एक चांगलं मोमेंटमची आशा जी आहे ती तयार होताना आपल्याला दिसू शकते. दोनच मुद्दे आपण डिस्कस केले, अजून 2 मुद्दे आपले बॅलन्स आहेत जे की मूव्हिंग ॲव्हरेजच्या कॉम्बिनेशनमधून आपल्याला या येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या टाईममध्ये, ह्याच व्हिडिओच्या दरम्यान आपल्याला शोधायचे. तर स्विंग हाईज आपल्याला डिफाईन झालं, स्विंग लो डिफाईन झालं, प्लस
हा जो प्रीवियस जो डाऊन साईडला जो चाललेला जो ट्रेंड होता तो ट्रेंडसुद्धा आपल्याला इथं एंड होताना दिसतो आहे. त्याबरोबरच गॅप्स जे आहेत ते यायला सुरुवात झाली आणि त्या गॅप्सच्या माध्यमातून आपल्याला त्याची जी आयडिया जी आहे ती इथं अंडरस्टँड होताना दिसते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर इथं जर बघितला तर ह्या फिबोनाकी लेवलमध्ये हा स्विंग लो आहे आणि हा पर्टिक्युलर स्विंग हाय तिथं जनरेट आहे. बट त्याच्यानंतर मोठी कॅन्डल इम्पल्सिव्ह सेल ऑफ झालेली कॅन्डल जी ती ही आहे आणि त्या कॅन्डलच्या हायला जर आपण मार्कआउट जर केलं त्या कॅन्डलच्या हायला आणि ह्या कॅन्डलच्या लोला, तर जनरली चेक करा मित्रांनो नेमकं काय झालं आहे. तर व्यवस्थितरित्या जर बघितलं आणि ह्या चार्टमध्ये तुम्हाला अंडरस्टँड जर झालं तर इथं भलेही कॅन्डल जी आहे ती 0.236च्या खाली गेली, परंतु किमतीने लगेच जे आहे ते पुलबॅक केलं आणि नेक्स्ट कॅन्डल जी आहे एक चांगल्या प्रकारची ग्रीन झाली आहे आणि त्या सायकोलॉजी लेवलच्या वरती इथे मारुबुजू कॅन्डल जी आहे बुलिश कॅन्डल स्टिक आपल्याला होताना दिसते. मारुबुजू कॅन्डल जी की एक ताकद दाखवते आणि ताकद कोणाची दाखवते, इथे ताकद जी आहे ती खरेदीदार लोकांची ताकद जी ती आपल्याला इथं दाखवताना दिसते. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर. आपण जेव्हा केव्हा ट्रेडिंग स्टाईलबद्दल बोलतो आणि ज्यावेळेस आपल्याला ही गोष्ट कळते त्यावेळेस तुमचे एंट्रीज जे आहेत ते असणं गरजेचं आहे. भले तुमच्या एंट्रीज इकडे होत आहेत प्रीवियस लेवलला जे आहे ते तुमची स्टॉप लॉसेस जे ते प्लेस करू शकता आणि उरला प्रश्न टार्गेटच्या बाबतीमध्ये. टार्गेटसाठी तुम्ही जे झोन्स बघू शकता त्या टार्गेट झोन्समध्ये जवळजवळ 1.61 पासून ऑलमोस्ट 2.61 लेवलपर्यंत तुम्ही टार्गेट जे आहे तुमच्या ऑब्वियसली गोष्टीवरती कन्सिडर करू शकता. तर याच्यामध्ये मी फिबोनाकी लेवलमध्ये मला 0.23 जे की शालो किंवा इवन त्याच्यापेक्षा थोडंसं खालीच्या बाजूला 38वाली लेवल मला कन्सिडर करायची होती आणि त्यामध्ये ट्रेंड लाईनसुद्धा हे करू शकतो. बट ट्रेंड लाईन इथे मला वर्कआउट होताना नाही दिसत आहे शक्यतो. मग आता इथे सेटिंगमध्ये जातो आणि याला सिम्पल टार्गेट्स डिफाईन करण्याकरता रिव्हर्समध्ये घेऊन जातो. रिव्हर्समध्ये घेऊन गेल्यानंतर मला एक आयडिया येऊन जाईल की किंमत नेमकं कशा पद्धतीचं ट्रेंड करते आणि जर याच्यात आपण जर रिव्हर्समध्ये जर घेऊन म्हणजे स्ट्रक्चरमध्ये आपल्याला ह्या पॉईंट्सबद्दल आयडिया येणं गरजेचं आहे आणि त्याची एकदा आयडिया आली की आपण त्याचा फॉलो करू शकतो. स्ट्रक्चरच्या हिशोबाने हा तुमच्यासाठी ए पॉईंट असणार आहे, हा पर्टिक्युलर बी पॉईंट असणार आहे. सायकोलॉजी लेवलच्यानुसार हा सी पॉईंट्स इथं जनरेट होताना दिसतो आणि त्यानंतर तुम्ही या पॉईंट्सला टार्गेट्स आउट जे ते करू शकता. म्हणजे स्विंगसाठी लाँग टर्मच्या हिशोबाने जे आहे ते तुम्हाला एक मोमेंटमच्या केसमध्ये ह्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या वर्कआउट होताना दिसू शकतात आणि हे हायली ट्रेंडिंग मार्केट, मी जसं सुरुवातीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं, हायली ट्रेंडिंग मार्केटमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे जे सेटअप जे आहेत ते जनरली वर्कआउट होणार आहे आणि तुम्ही तिथं रिस्क रिवॉर्डच्या हिशोबाने ह्या गोष्टींचा उपयोग जो आहे तो सगळ्यात महत्त्वाच्या पद्धतीने करताना ते दिसू शकता. आणि हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. तर हे जे दुसरं एक्झाम्पल आहे हे लक्षात आलं आहे की नाही नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जे आहे ते कमेंट करा. आणि याबरोबरच गॅप्स पण महत्त्वाचे. जेव्हा केव्हा तुम्हाला असं कळतं की एस्टॅब्लिश्ड असणारा एक ट्रेंड जो आहे तो डाऊन होताना दिसतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्राईस जी ती वरच्या बाजूला जाताना आपल्याला दिसते, तर ॲटोमॅटिकली आपल्यासाठी वन ऑफ द बेस्ट केस जी ती होताना दिसणार आहे. जर ह्या पर्टिक्युलर चार्टला जर तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर बघितलं तर ह्या पर्टिक्युलर चार्टमध्ये स्टार्टिंगपासनं किंमत जी आहे म्हणजे ऑलमोस्ट 2021पासनं किंमत एका अपट्रेंडमध्ये आपल्याला बनताना जाताना दिसते आणि जर याला आपण आणखीन व्यवस्थितरित्या ह्या ट्रेंड लाईनच्या अराउंड जर कन्सिडर आउट केलं स्विंग हाईज आणि स्विंग लोच्या हिशोबाने, तर हा स्विंग लो जो आहे तो होऊ शकतो आणि हा एक जर स्विंग हाय जर कन्सिडर जर केला त्यानुसारसुद्धा आपण याचं फिबोनाकी कॅल्क्युलेशन जे ते करू शकतो. जर या स्विंग हायपासनं याला हे केलं आणि जर कन्फ्लुएन्स झोन आपल्या ट्रेंड लाईनच्या आसपास येताना जर दिसतोय तर ॲटोमॅटिकली आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा झोन जो आहे तो तिथं वर्कआउट होताना दिसणार आहे, म्हणजे लॉंग टर्मच्या हिशोबाने सुद्धा. तर तुम्ही इथं व्यवस्थितरित्या जर बघितलं तर ह्यामध्ये दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन जे होताना दिसतं आहे ह्या हायर टाईम फ्रेममध्ये. तर दोन गोष्टी कुठल्या बरं, तर त्या दोन गोष्टी ज्या आपण जे चर्चा करतो आहे डिस्कस ज्या करतो आहे त्या म्हणजे फर्स्ट म्हणजे ही ट्रेंड लाईन जी की लॉंग टर्म ट्रेंड लाईन जी ती आपल्याला होताना दिसतो आहे. ह्या व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की ट्रेंड लाईनसुद्धा आपल्याला कॉम्बिनेशन बरोबर जर येऊ राहिली तर ॲटोमॅटिकली महत्त्वाची आहे आणि त्या ट्रेंड लाईनच्या आसपासच लॉंग टर्म स्ट्रक्चरचा 0.6118वाली लेवल जी आहे ती आपल्याला इथे वर्कआउट होताना तिथं दिसते आणि जनरली ज्यावेळेस त्याने त्याचा डीप केला त्या डीप केल्यानंतर ऑलमोस्ट
किंमत जी आहे एक वन साइडेड दिशेमध्ये, वन साइडेड डायरेक्शनमध्ये इथं मूव्ह इन करताना दिसते. तर हे महत्त्वाचा मुद्दा, हा महत्त्वाचा पॉईंटर आहे की ह्या ट्रेंड लाईनच्या आसपासच आपल्याला जर अशा पद्धतीची एखाद्याची जर लेवल दिसू राहिली तर ॲटोमॅटिकली त्याचा फॉलोअप करणं गरजेचं आहे. आणि या फिबोनाची लेवलच्या माध्यमातून त्याच्याबद्दलची जी आयडिया जी आहे ती आपल्याला तिथं बनताना दिसते. तर अशा पद्धतीने टार्गेट झोन जे आहे ते जनरली होताना दिसतात आणि त्याचा विनियोग, त्याचा उपयोग जो आहे तो करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ॲटोमॅटिकली वेगवेगळ्या सेटअपसाठी वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जनरेट होताना दिसेल. तर दोन गोष्टी आपण सायकोलॉजी लेवल बद्दल कन्सिडर केलं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्या सायकोलॉजी लेवलच्या वरती जर 0.23ची व्हॅल्यू आपल्याला इथे जनरेट होताना दिसते तर ॲटोमॅटिकली आपण त्याचा विनियोग, त्याचा उपयोग जो आहे तो व्यवस्थितरित्या आपण करताना दिसू शकतो. आणखीन काही सेक्युरिटीजच्या चार्टवरती आपण या गोष्टी बघूयात. जनरली ही गोष्ट लक्षात राहून द्या की जे काही चर्चा आपण इथं करतो एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने करतो आहे. ज्या सिक्युरिटीजचा आपण चार्ट्स बघतो आहे त्याचा असा अर्थ नाही आहे की ते पर्टिक्युलर जे आहे एक ट्रेडिंग रिकमेंडेशन, नक्कीच नाही आहे. ह्या गोष्टीबद्दल तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर इथं जर बघितलं तर हा पर्टिक्युलर XYZ सेक्युरिटीचा चार्ट आपल्यासमोर दिसतो आणि त्या XYZ सेक्युरिटीच्या चार्टमध्ये आपण जर बघितलं तर इम्पल्सिव्ह मूवचा जो लेग जो जनरेट होताना दिसतो आहे विथ रिस्पेक्ट टू द टाईम, ते इम्पल्सिव्ह लेग जे आहेत ते ह्या पर्टिक्युलर सेगमेंटला जे जनरेट होताना दिसत आहेत. परंतु जर स्विंग हाईज आणि स्विंग लोच्या हिशोबाने जर कन्सिडरेशन जर केलं तर त्या स्विंग लोज आणि स्विंग हाईच्या हिशोबाने गोष्टी लक्षात ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. आणि त्यातली त्याच्यात कशा पद्धतीने किमतीला किंवा प्राईसला मोमेंटम जे आहे ते टॅप ऑन होऊ शकतं ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. तर यामध्ये आपण एक ट्रेंड लाईनचा जो कॉम्बिनेशन जो आहे तो बघूयात. जो इम्पल्सिव्ह लेग जो झाला आहे ह्या एंडपासून एकदम शॉर्टर पिरियड ऑफ टाईमसाठी तो इम्पल्सिव्ह लेगचा कन्सिडरेशन करूयात की कारण त्यामधनं आपल्याला त्याच्याबद्दलची जी आयडिया जी आहे ती येताना दिसेल. तर ही एक झोन आहे की जो एक सायकोलॉजिकल लेवल जो आहे तो जनरेट होताना आपल्याला दिसू शकतो. म्हणून इथे एक हॉरिझॉन्टल लाईन जी आहे मी ती ड्रॉ करून घेतो आणि ह्या पर्टिक्युलर पॉईंटरला एक सायकोलॉजिकल लेवल जी आहे असं मी इथे नाव देतो, म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दलची जी आयडिया जी आहे ती येऊन जाईल. तर इथं आल्यानंतर सिम्पली टॅप इन सायकोलॉजिकल लेवल. हे सायकोलॉजिकल लेवल आपल्यापाशी इकडे येते. आपल्याला माहिती की किंमत एक एक्सपर्ट रॅली केली आणि त्या लेवलच्या आसपास आल्यानंतर पुन्हा किंमत जी आहे ती खालच्या बाजूला आपल्याला तिथे जाताना दिसते एक इम्पल्सिव्ह लेगनंतर. त्या इम्पल्सिव्ह लेगनंतर नेमकं कुठल्या लेवलच्या आसपास किंमत हे करते, म्हणजे 0.38 करते की 0.5 करते की 0.61 करते ते आपण आता फिबो लेवलच्या माध्यमातून बघूयात की जे एक सिम्पलचं टूल आहे. तर इथनं जर बघितलं तर 100%ची लेवल जी आहे ती ह्या झोनच्या आसपास आहे, प्लस ती एक सायकोलॉजिकल लेवल जी आहे ती आपल्याला इथे जनरेट होताना दिसते. तर त्या 100% लेवलच्या आसपासच आपण कन्सिडर आउट करूयात. आणि त्यानंतर जर इथं व्यवस्थितरित्या जर बघितलं जे प्राईसचं किंवा किमतीचं जे रिव्हर्सल इथे जे जनरेट होऊ राहिलं ते 0.61 वाले लेवल म्हणजे 0.38 वाल्या लेवलच्या आसपास होतं आहे. कारण हे उलट्या रिव्हर्स दिशेमध्ये गेलेलं आहे. याला या रिव्हर्सला काढून टाका म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्ष येऊन जाईल. तर हे जो शॅलो पुलबॅक जो जनरेट होऊ राहिला तो 0.38च्या लेवलच्या आसपास होताना दिसतो आणि त्याच लेवलच्या आसपास पुन्हा एकदा तुम्ही किंमत ज्यावेळेस येताना तुम्हाला इथं दिसते तिकडनं वरच्या बाजूचा एक मोमेंटम जो आहे तो जनरेट होताना दिसतो आहे. म्हणून जनरली ज्यावेळेस तुमची एंट्री जी आहे ती प्लेस होते, एंट्री तुमची एकदम करेक्ट पद्धतीने येते, तुम्ही फक्त स्टॉप लॉस जो आहे तो खालच्या लेवलच्या आसपास जी की नेक्स्ट नंबर जो आहे तो त्याच्या आसपास ठेवून टार्गेटसाठी 261% आसपास जे तिथं जाताना दिसू शकतात आणि अशा पद्धतीने गोष्टी ज्या आहेत त्या वर्कआउट होऊ शकतात. आता जर सध्या ह्या पर्टिक्युलर केसमध्ये गोष्टी जर बघितल्या आणि याला जर रिव्हर्स स्टँडमध्ये जर केलं तर त्याचा ऑलमोस्ट 261% जो आहे तो अजून इकडे पेंडिंग होताना दिसतो आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे का लगेच मग याच्यात घ्यायला पाहिजे, नक्कीच नाही. याच्यासाठी जी संधी ऑपॉर्च्युनिटी जी होती ती ॲटोमॅटिकली ह्या झोनच्या आसपास होती जी की स्वस्त. स्टॉक मार्केटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वस्त आणि महाग वस्तू या दोन प्रकारच्या वस्तू तिथं असतात. त्यामध्ये तुम्हाला स्वस्त वस्तू घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, सगळ्यात गरजेची गोष्ट आहे. आणि जो याला तो समजू शकतो तो आणि तोच व्यक्ती जो आहे ह्या मार्केटमध्ये एक सबस्टॅन्शियल चांगलं रिटर्न जो जनरेट करू शकतो. जो व्यक्ती रॉंग किंवा बाकीच्या गोष्टींबद्दल म्हणजे बाकीच्या रॉंग किंवा मॅक्सिमम
मोठ्या गोष्टींबद्दल जर कन्सिडर जर करत राहिला तर ॲटोमॅटिकली त्याच्यासाठी ते एक तापदायक गोष्ट जी ती होताना आपल्याला दिसू शकते. आता एक्झाम्पल्स आपण वेगवेगळे घेतो आणि त्या एक्झाम्पल्समधनं आपल्याला डिस्कस आउट करायचं आहे की नेमकं इम्पल्सिव्ह लेग काय. आता सगळ्यात महत्त्वाचं इथं इम्पल्सिव्ह लेग म्हणजे व्हर्टिकल मूववाला आपल्याला गोष्ट बघायची. तर तो इम्पल्सिव्ह लेग जो आहे तो इथं झाला आहे. इथं एक आपल्याला होता दिसला आहे, ही एक सायकोलॉजिकल लेवल होते आणि त्यानंतर बघा किती टाईट कन्सल्टेशन होतं दिसलं. दुसरा महत्त्वाचा जो इम्पल्सिव्ह लेग जो आहे तो इथं आपल्याला होताना दिसला आणि त्यानंतर पुन्हा एकदा साईडवेज होताना दिसलं. या दोन्ही रिट्रेसमेंटमध्ये जर तुम्ही बघितलं तर हा रिट्रेसमेंट जो आहे तो जवळजवळ 0.38च्या आसपास होताना दिसतो आहे. हा जर रिट्रेसमेंट तुम्ही विचाराल तर हा 0.5 ते 0.78च्या आसपास आपल्याला होताना दिसतो आहे. म्हणजे डीपर रिट्रेसमेंट जो आहे ह्या केसमध्ये जनरेट होताना आपल्याला दिसतो आहे. आणि अशा वेळेस ज्यावेळेस डीपर रिट्रेसमेंट होतो त्यावेळेस त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये मूव्ह होण्याचे जे चान्सेस जे आहेत, शक्यता जे आहे ते सगळ्यात जास्त असू शकतात. आता ह्यामध्ये आपण मूव्हिंग ॲव्हरेजचं जे कॉम्बिनेशन जे आहे ते इथं युटिलाइज करणार आहोत. मूव्हिंग ॲव्हरेजेस. आता त्यामध्ये मूव्हिंग ॲव्हरेजेसमध्ये जे आहे आपण आय गेस 50 SMAचं युटिलायझेशन करूया. सेटिंगमध्ये जावं, लेंथ जी आहे ती सिम्पली फक्त 50 करा. स्मूथसुद्धा SMA 50 करा. ओके. तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही मूव्हिंग ॲव्हरेज सिरीज बघितलेली नाही आहात, जेव्हा केव्हा किंमत जी आहे त्या 50 दिवसाच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती असते त्यावेळेस ती किंमत वरच्या बाजूला आहे, म्हणजे ती एक बुलिश सेंटिमेंट जी ती आपल्याला दाखवत असते. जेव्हा केव्हा किंमत त्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आहे म्हणजे बेरिश सेंटिमेंट जी दाखवत असते. बघा इथं जेव्हा केव्हा किमतीने त्या 50 मूव्हिंग ॲव्हरेजला व्यवस्थितरित्या पकडलं त्यानंतर एक चांगला मोमेंटम जो आहे तो आपल्याला जनरेट होताना दिसला. जेव्हा किंवा किंमत जी त्याच्या खाली जाताना दिसली त्यावेळेस आपल्याला थोडासा बॉक्स जो आहे तो जनरेट होताना दिसला. तो आपला कॉन्टेक्स्ट नाही आहे. याच्यामध्ये आपल्याला फिबोनाकी लेवलबरोबर ह्या मूव्हिंग ॲव्हरेजला जो आहे तो इस्तेमाल करायचा, वापरायचा आहे, म्हणजे आपल्याला त्याच्यामधला आयडिया जो आहे तो व्यवस्थितरित्या होताना दिसेल. तर माझ्या हिशोबाने जो इम्पल्सिव्ह लेगचं जर कन्सिडर करायचं जर झालं तर हा एक इम्पल्सिव्ह लेगच्या हिशोबाने महत्त्वाचा राहणार आहे आणि बुलिश टेरिटरीमध्ये राहणार आहे. तर हा 0.5 आहे की 0.61ची रिट्रेसमेंट आहे ते बघणंसुद्धा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर इथं आपलं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर चला तर मग आता सध्या स्थितीला मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती किंमत आहे म्हणजे बुलिश सेंटिमेंट आहे. स्विंगच्या हिशोबाने जर कन्सिडर जर करायचं जर झालं तर इकडनं या पर्टिक्युलर झोनपासून एक स्विंग जो आहे तो जनरेट होताना दिसतो आहे आणि त्याचा 100% रिट्रेसमेंट जे आहे म्हणजे 100% ॲक्च्युली हे आहे रिव्हर्स इथं चालू असल्यामुळे, तर त्या झोनच्या आसपास जो आहे तो मी इथे बुलिश कॅन्डलच्या आसपास तिथं मी त्याला सोडून देतो आहे. जर याला मी जर सोडून दिलं तर ऑलमोस्ट 78 पॉईंटच्या आसपास, म्हणजे इथे मी याला फक्त रिव्हर्स बंद करतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर इथं जर बघितलं तर जे डीपर पेनिट्रेशन जे झालं होतं 4 जूनच्या आसपास, हे जे पेनिट्रेशन होतं हे डीपर पेनिट्रेशन होतं आणि त्या डीपर पेनिट्रेशन बरोबरच तुम्हाला किंमत जी आहे त्या 50 दिवसाच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास आपल्याला बनताना दिसली, 50 MAच्या आसपास आपल्याला बनताना दिसली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की किमतीचं जर कॉम्बिनेशन तुम्हाला असं डीपर करेक्शन दिसतंय परंतु किंमत खाली येऊनसुद्धा ती 50 मूव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास आहे, तिकडनं तुमच्यासाठी एक संधी, एक ऑपॉर्च्युनिटी जी ती जनरेट होताना तिथं दिसू शकते आणि त्या संधीचा, ऑपॉर्च्युनिटीचा तुम्ही विनियोग जो आहे तो व्यवस्थितरित्या करू शकता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, त्यानंतर किमतीने जे आहे ती कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप सपोर्ट जो आहे तो जनरेट होताना दिसला आणि त्या सपोर्टच्या हिशोबाने किंमत आपल्याला जाताना दिसली. म्हणजे जरी रिट्रेसमेंट होत आहे तर नेक्स्ट केसमध्ये 0.38 वाली लेवल आपल्यासाठी असणार आहे, त्याच्या नेक्स्ट केसमध्ये 0.23 वाली लेवल असणार आहे आणि जर याच्यावरती जर सस्टेन आउट जर किंमत प्राईस आपल्याला करताना दिसते तर ॲटोमॅटिकली आपल्यासाठी ती वन ऑफ द बेस्ट राहणार आहे. म्हणजे तुम्ही इथं जर व्यवस्थितरित्या ह्या स्ट्रक्चरला बघायचं जर झालं तर कशा पद्धतीने किंमत त्या झोनला टॅप इन करते आणि व्यवस्थितरित्या हे कन्सिडर करते हे महत्त्वाचं आहे. मी याला फक्त ह्या कॅन्डलच्या हायच्या आसपास कन्सिडर करतो आहे. लेट मी शो यू. येस, तर इथं व्यवस्थितरित्या बघा तर 0.78च्या आसपास प्लस त्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या कन्सिडरबली होताना दिसतं आहे आणि याच्यामध्ये एक ॲडिशनल टॅप इन जो गोष्ट आपण सुरुवातीला म्हणलो होतो की ट्रेंड लाईन. तर बघा ती किंमत जी आहे त्या ट्रेंड लाईनच्या आसपास तिथे तर नाही, बट त्याच्यानंतर कशा पद्धतीने मोमेंटम जो आहे तो कॅच होताना दिसतो आहे आणि त्याबरोबरच जसं मी तुम्हाला सांगितलं जर इथे जर करेक्शनचं लेग होऊ राहिलं तर त्यामध्ये हा जो झोन जो आहे तो कशा पद्धतीने वर्कआउट होताना आपल्याला दिसू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर आपण इथं आयडिया ठेवणं गरजेचं आहे. कारण हे फिबोनाकी टूलचं या
इथे जर आपण बघितलं तर हा 50 दिवसांचा मूव्हिंग ॲव्हरेज आपल्याला होताना दिसतोय. इथं जर बघितलं तर ही ट्रेंड लाईनचा सुद्धा आपल्याला उपयोग होताना दिसतोय. आणि त्याबरोबरच हे जर पर्टिक्युलर हे रेशो जर बघितले तर हे फिबोनाकीचे रिट्रेसमेंटवाले लेवल्स आहे आणि त्याचा विनियोग, त्याचा उपयोग तुम्ही ॲज अ ट्रेडर म्हणून जर त्याचा उपयोग जर करायला लागलात तर त्याचा जास्तीत जास्त फायदा जो आहे तो आपल्यासाठी होताना तो दिसणार आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर आपण ह्या ट्रेडिंग स्टाईल्समध्ये समजून घेणं हे सगळ्यात गरजेचं आहे. कारण जो कोणी व्यक्ती ह्या गोष्टीला व्यवस्थितरित्या समजू शकतो तो आणि तोच याला व्यवस्थित करू शकतो. आता याच्यामध्ये जर मोमेंटम जे आहे कॅप्चर होऊ शकतं, जर कंटिन्युएशनमध्ये जर जाऊ शकतं तर त्या केसमध्ये कुठल्या लेवल्सपर्यंत याच्यात मोमेंटम जे आहे ते जनरेट होऊ शकतं हे सुद्धा आयडिया असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये फिबोनाची प्रोजेक्शन लेवल जे आहेत ते आपल्यासाठी काम करताना तिथं दिसू शकतात. सध्या स्थितीमध्ये, सध्याच्या केसमध्ये आपण फक्त बुलिश आणि बुलिशच कन्सिडरेशन जे आहे ते करतो आहे आणि त्या माध्यमातून गोष्टी जे आहेत ते करू शकतो. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. काही छोटे जे व्हॅल्यूजवाले जे स्टॉक जे आहेत त्याबद्दलसुद्धा आपण डिस्कशन करूयात, म्हणजे त्याच्यावरनं आपल्याला व्यवस्थितरित्या आयडिया होऊन जाईल. तर डेली स्केलमध्ये जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं ह्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरचं, ह्या पर्टिक्युलर स्टॉकचं एक बुलिश सेंटिमेंट्स होताना दिसत आहेत. दुसरी महत्त्वाचा मुद्दा, सायकोलॉजी लेवलसुद्धा आपल्याला रेकग्नाईज करणं गरजेचं आहे, कारण तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. सायकोलॉजिकल लेवलमध्ये याच्यासाठी हा पर्टिक्युलर झोन जो आहे तो एक सायकोलॉजीवाला लेवल असणार आहे, त्याला इथे आपण मार्कआउट करूयात. सायकोलॉजिकल लेवल, बरोबर. तर सायकोलॉजिकल लेवल जी ती आपल्याला इथे जनरेट होताना दिसते. मग आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे, आता किंमत जी ती एक व्हर्टिकल मूव जी ती करताना दिसते आणि जवळजवळ 10 रुपयाची मुवमेंटम करताना दिसते. तर आपण इथे काय करायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, हा एक इम्पल्सिव्ह लेग होतो. हा इम्पल्सिव्ह लेग ज्यावेळेस ह्या सायकोलॉजिकल लेवलच्या आसपास कुठेतरी एक रिजेक्शनचं पॉईंट करून एक मोठी कॅन्डल ज्यावेळेस करणार आहे त्यावेळेस आपण फक्त आणि फक्त एकच गोष्टी करणं आहे, ते म्हणजे हा स्विंग लो पॉईंट आणि याच्या आसपास जो जनरेट होणारा स्विंग हाय पॉईंट तो टॅप करणं आहे. आणि त्यानंतर 0.23वाल्या लेवलच्या आसपास आपल्यासाठी एंट्रीजवाले झोन जे आहेत ते क्रिएट करणं गरजेचं आहे. फक्त किंमत वाढते म्हणून तिला चेस करताय, नक्कीच ते चेस करण्याचं जे काम आहे मित्रांनो त्याच्यापासून दूर राहावा. त्याच्यापासून तुम्हाला प्रॉफिट होण्याऐवजी लॉस होण्याचे चान्सेस, लॉस होण्याच्या गोष्टी जे आहेत ते सगळ्यात जास्त असणार आहे आणि याच्याकडे तुमचं आयडिया असणं गरजेचं आहे. आता हे तर झालं आपल्याला दुसरी महत्त्वाचा मुद्दा, सायकोलॉजी लेवल कन्सिडर होते. दुसरं एखादा व्यक्ती असं म्हणू शकतो, आता आपण ट्रेंड लाईनबद्दल बोललो आहे, मग आता अशा पद्धतीची आपण ट्रेंड लाईन काढायची का आणि त्याच्यामध्ये ब्रेकआउट होताना दिसतंय का? नक्कीच आहे. बट सगळ्यात महत्त्वाचं ट्रेंड लाईन तर इथे आहेच आहे, बट ऑब्व्हियसली ह्या पर्टिक्युलर सेक्टरचा, ह्या पर्टिक्युलर स्टॉकचा एक रेकॉर्ड लेवल जे आहे ते कन्सिडर होणं सगळ्यात गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये एक जर्क असणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये कॉन्फॉर्मेशन जो आहे तो क्रिएट होताना दिसेल. हा तर वीकलीच मंथलीमध्ये आपण घेऊन जाऊयात. तर जनरली ह्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे एक कन्सोलिडेशन जे आहे ते जनरेट होणं गरजेचं आहे आणि ऑटोमॅटिकली हा एक पर्टिक्युलर स्टॉक 1999पासून आत्तापर्यंत अशा पद्धतीच्या कन्सोलिडेशन लेवलमध्ये महत्त्वाचं आहे, म्हणून त्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये फिबोनाची लेवल जे आहेत त्या काम करत दिसतात. जर याच्यामध्ये एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने जर फिबोनाची लेवलचं जर कन्सिडरेशन जर केलं तर ऑलमोस्ट 100%च्या पेक्षा जास्त रिट्रेसमेंट जे आहेत ह्या पर्टिक्युलर स्टॉकने आपल्याला इथे करताना दिसत आहे, इथं जर व्यवस्थित जर बघितलं तर. ओके, तर 100%च्या खाली रिट्रेसमेंट करून ती बघा तुम्ही 0.23वाली जी लेवल जे, आता हे रिव्हर्सल केसमध्ये मी इथं करतो टार्गेट्समुळं ते कसं आहे ते येतं आहे ते लगेच. ओके, तर इथं बघा, तर ऑलमोस्ट ही 100% लेवल होती, 0% लेवल होती आणि त्यानंतर प्राईस जी रिजेक्ट जी झाली ती या सायकोलॉजी लेवल म्हणजे 0.5 ते 0.61च्या लेवलच्या आसपास रिजेक्ट होऊन त्या 100% लेवलला टॅप इन आपल्याला करताना दिसते. म्हणून या गोष्टीकडे लक्ष असणं गरजेचं आहे आणि जो कोणी हेच व्यवस्थितरित्या सायकोलॉजी समजू शकेल तोच ह्या मार्केटमध्ये व्यवस्थितरित्या टिकू शकेल. एल्स बाकीच्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या वेळोवेळी होणं हेच राहतीलच. ह्याच्यामध्ये मंथली स्केलमध्ये मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती प्राईस होताना दिसते, याचा कल कुठे आहे त्याकडे लक्ष द्या व्यवस्थितरित्या, कशा पद्धतीने मोमेंटम होतं आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला काही गोष्टी जर बघायच्या तर ॲटोमॅटिकली तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरबरोबर कॉन्टॅक्ट करून त्याच्याबरोबर तुम्ही त्या गोष्टी डिस्कस करू शकता. हा व्हिडिओ मी जसं सुरुवातीला सांगितलं फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने आहे. या व्हिडिओमध्ये ज्या स्टॉक्सच्या चार्टवरती आपण फिबोनाची रिव्हर्स टूल किंवा रेग्युलर टूल किंवा मूव्हिंग ॲव्हरेज अप्लाय केलेत
ते फक्त एज्युकेशनल तथा शैक्षणिक पर्पजच्या हिशोबानेच घेतलेले आहेत. त्या माध्यमातून कुठलीही ट्रेडिंग टिप किंवा ट्रेडिंग ॲडवाईस दिली गेलेली नाही आहे. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक जर करायची असेल तर त्याच्यामध्ये सबस्टॅन्शियल रिस्क असते. त्याच्यामुळं तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरबरोबर डिस्कस करून, चर्चा करून त्या माध्यमातून तुम्ही तुमचे निर्णय घेऊ शकता. तर कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ? नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.